जून महिन्यात या 4 राशींचं नशीब बदलणार, सर्व इच्छा होणार पूर्ण, होणार लखपती। श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये। जून महिन्यात गुरु आणि शुक्राचा उदय होणार असून राशी परिवर्तन करीत आहे। हर्षल, मंगळ, रवी, शुक्र, बुध या 5 ग्रहांचं राशी परिवर्तन या राशीसाठी फायदेशीर सिद्ध होणार। पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी। वृषभ राशी। जून महिन्यात ग्रहांची अनुकूलता आहे। आपला आत्मविश्वास द्विगुणित होईल। आपल्या व्यापाराचा विस्तार करू शकाल। आर्थिक उत्कर्ष होईल, परंतु आपणास योग्य आर्थिक नियोजन करावे लागेल। आपणास एखादी मोठी जमीन किंवा घर खरेदी करू शकाल, त्यामुळे आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल। व्यवसायात लक्षणीय यश मिळेल। कर्तृत्वाला उजाळा देणारा महिना असणार आहे। महत्त्वाकांक्षा नोकरी कामात बदलाची संधी, या बदल्याबरोबरच सत्ता अधिकार मिळणार आहे आणि आर्थिक फायदा अंशतः वाढणार आहे। स्वतंत्र व्यवसाय ग्रह संकेत उत्तम आहेत। नवीन करार अथवा योजना मार्गी लागतील। मिळालेले लाभ योग्य पद्धतीने उपयोगात आणावेत। आर्थिक आवक वाढणार आहे। उच्च शिक्षण घेणाऱ्या अथवा संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुकूल काळ आहे। लेखक वर्ग, संपादन, कलाकार यांच्याकडून उत्तम कलेची निर्मिती होईल। आपणास नशिबाची साथ मिळेल। आपली कामे सुरळीतपणे पार पडू शकाल। आपण दूरवरचे प्रवास सुद्धा कराल व त्यामुळे आपला उत्साह वाढून आपल्या जीवनात नाविन्य निर्माण होईल। कन्या राशी। जून महिन्यात रोजगारात नवीन पद्धतीचा वापर केल्यास उत्तम यश संपादन कराल। नोकरीत आपल्या कौशल्याच्या जोरावर प्रगती साधाल। नियोजनबद्ध पद्धतीने केलेली आर्थिक गुंतवणूक लाभ देईल। धार्मिक कार्यात सहभाग वाढेल आणि घरात काही शुभ घटना घडू शकतात। नवीन ठिकाणी कामाची संधी प्राप्त होईल। व्यापारात उत्कृष्ट प्रगती कराल। राजकीय सामाजिक व्यक्तींना मोठी जबाबदारी, पदप्राप्ती व मानसन्मान मिळेल। आरोग्याच्या दृष्टीने हा काळ उत्साही आणि ऊर्जादायक राहणार आहे। कला क्षेत्रातील व्यक्तींना योग्य संधी चालून येतील। वाहन खरेदीची शक्यता आहे। कुटुंबातील वातावरण उत्साही राहणार आहे। शेअर मार्केटमध्ये आपत्कालीन गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे। पूर्ण तत्परतेने प्रयत्नशील राहा। यश निश्चित लाभेल। मन आनंदी राहील। कुटुंबातील सदस्याचे आजारपण असेल तर प्रकृतीत सुधारणा होईल। आर्थिक व सामाजिक कार्यात प्रगती कराल। परदेशातील प्रवासातून लाभ होईल। गतकाळातील कार्यातून तुम्हाला लाभ मिळू शकतो। आपणास शासनाकडून सुद्धा काही लाभ मिळण्याची संभावना आहे। मकर राशी। जून महिन्यात आपणास अनुकूल ग्रहस्थिती आहे। शुभ फलदायी घटना घडणार आहेत। आकस्मिक धनलाभाचे योग आहेत। अनेक दिवसापासून प्रतीक्षित असलेल्या एखाद्या प्रवासाला जाऊ शकता। घरात आनंदाचे वातावरण असेल। आपल्या जबाबदाऱ्या ओळखून पूर्ण कराल। तसेच आपले व्यक्तिमत्व सुद्धा बहरून उठेल। आपण नवीन काही शिकून आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास कराल। व्यावसायिक जीवनात सुद्धा चांगले यश प्राप्त होईल। कौटुंबिक पातळीवर पत्नीकडून व संततीकडून उत्तम सुख मिळेल। मित्रमैत्रिणीकडून आर्थिक मदत मिळेल। विद्यार्थ्याची विद्याभ्यासात प्रगती होईल। नोकरीत बदलीचे योग आहेत। व्यापारात उत्तम धनप्राप्ती होईल। सामाजिक क्षेत्रातील मंडळीचा गौरव वाढेल। आपल्या तर्कबुद्धीने शत्रूवर विजय मिळवाल। नवे काही करण्याचा प्रयत्न कराल। त्यात प्रयत्नात सफलतापूर्वक यश मिळेल। शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी उत्तम योग आहेत। नोकरी व्यापार दोन्हीकरिता नवीन संधी मिळतील। त्यातून निश्चित लाभ होईल। कौटुंबिक वातावरण चांगले लाभल्याने प्रगती कराल। कौटुंबिक जीवनात प्रेम व आपुलकी निर्माण होईल। मीन राशी। जून महिन्यात नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपल्या वरिष्ठांचा विश्वास संपादन करून बढती सुद्धा मिळवू शकतील। व्यापाऱ्यांना प्रसिद्धी व आर्थिक लाभ होईल। करिअर बाबतीत अनेक संधी तुमच्या समोर येतील। तुमच्या गुणांची प्रशंसा होईल। प्रत्येक काम काळजीपूर्वक केल्याने विशेष लाभाचे संकेत आहेत। राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना पदप्रतिष्ठा, मानसन्मान लाभेल। नवनवीन कल्पना अंमलात आणाल। नवीन प्रकल्पावर केलेल्या कार्यातून उत्तम धनप्राप्ती होणार आहे। व्यापारात धनवान होण्याचे योग आहेत। आकस्मिकपणे धनलाभ होईल। सांपत्तिक परिस्थितीत सुधारणा होईल। आचरण उत्तम राहिल्यामुळे लौकिकता वाढेल। वारस हक्काने धन व संपत्ती लाभणार आहे। प्रेमसंबंधामध्ये जोडीदाराबद्दल प्रेमभावना वाढीस लागेल। व्यापारी वर्गाकरिता आर्थिक दृष्टिकोनातून उत्तम स्वरूपाचा महिना आहे। आपणास जेथून अपेक्षा नसेल अशा ठिकाणाहून सुद्धा चांगला फायदा होण्याची संभावना आहे। आपल्या कामाची प्रशंसा होईल। सहकारी वर्गात आपली प्रतिष्ठा वाढेल।
तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। भेटूया असेच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।